वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातून नामशेष झालेल्या गव्यांसाठी वन विभागाने एक रिवायवल प्लॅन तयार केलाय. या व्याघ्र प्रकल्पात गव्यांना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी वन विभाग नक्की काय प्लॅन आखतोय ते जाणून घेऊया. सिंहगड रस्त्यावरील विश्रांतीनगर परिसरात 2 जलवाहिन्यांच्या मधोमध अडकलेल्या प्रौढ नर गव्याचा वन विभागाने रेस्क्यू संस्थेच्या मदतीने यशस्वी बचाव केला. आरोग्य तपासणीनंतर हा गवा वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुरक्षितपणे सोडण्यात आला. जवळपास 700 किलोमीटरचं अंतर कापून हा गवा बोरमध्येच का पाठवण्यात आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अशा प्रकारे एकट्या पडलेल्या आणि मानवी वस्तीमधून बचाव करण्यात आलेल्या गव्यांना किंवा विशेष प्रकल्पाअंतर्गत कोण्या एका संरक्षित वनक्षेत्रामधून बोरमध्ये गव्याचे स्थानांतरण करण्याचा विचार वन विभाग करताय. यातून बोरमधून कायमस्वरूपी नामशेष झालेल्या गव्यांना पुन्हा अभयारण्यात प्रस्थापित करण्याची संकल्पना पुढे आली आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प हा 2014 मध्ये देशातील 47वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला. वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या या व्याघ्र प्रकल्पाचा कोर झोन सुमारे 138 चौरस किलोमीटर आणि बफर झोन 678 चौरस किलोमीटर आहे. प्रकल्पात सद्य परिस्थितीत साधारण 11 वाघ आहेत. मात्र गव्यांचा अधिवास या ठिकाणी नाही. 4 ते 5 वर्षांपूर्वी या ठिकाणी असलेली गव्याची एक जोडी आता दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे वाघांसाठीही गवा हे महत्त्वाचं नैसर्गिक भक्ष्य असल्यानं या ठिकाणी गवे स्थानांतरित करण्याच्या प्रयत्नात वन्यजीव विभाग आहे. भारतात गवा स्थानांतरणाचा इतिहास पाहिला तर आजवर अशा प्रकारचे मोजकेच उपक्रम झालेत. 2011-12 मध्ये मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातून 50 गव्यांचे बांधवगड व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यात आले होते. त्यामुळे आता बांधवगडमध्ये गव्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली. मध्य प्रदेशात संजय डोबरी व्याघ्र प्रकल्पासाठीही गव्यांच्या स्थानांतरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये तर गव्यांना बेशुद्ध करून त्यांना उचलून स्थानांतरित करण्यात आले होते. तसेच बांधवगडमध्ये जनुकीय वैविध्य टिकवून ठेवण्यासाठी सातपुडा व्याघ्र प्रकल्पातूनही गव्यांचे स्थानांतरण करण्यात आले. महाराष्ट्रात मात्र आतापर्यंत गव्यांचे स्थानांतरण हे प्रामुख्याने बचाव आणि पुनर्वसनापुरताच मर्यादित राहिले आहे. आता बोरमधील या प्रस्तावित विशेष प्रकल्पामुळे या प्रक्रियेला अधिक संघटित आणि दीर्घकालीन स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी मानवी वस्तीजवळ आढळणारे किंवा शहरी अधिवासात एकट्याने फिरणारे गवे स्थानांतरित केले जाऊ शकतात का, याविषयी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा महा MTB वाईल्डलाईफ.